नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, भारतीय जनता पार्टीचा जय असो। पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, भारतीय जनता पार्टीचा जय असो। प्रथम सर्वांना जय श्रीराम। आमच्यासाठी आज भाग्याचा दिवस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस, म्हणून जगातलं सर्वश्रेष्ठ दान रक्तदान आज इथं आदरणीय कॅबिनेट मंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिरुमला मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। अनेक तरुण युवक इथं रक्तदान करत आहेत। आमचं टार्गेट आज 300 ते 350 बॅग इथं होतात आणि मुख्यमंत्र्यांवर प्रेम करणारा वर्ग, आमचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी हे स्वतःहून रक्त देत आहेत। इथं आता सध्याला आमचे गटनेता नगरसेवक देत आहेत। बालाजी मुंडे हे नगरसेवक यांनी पण दिलेला आहे। अशोकजी दामले, सुवर्णाताई तुपे, या सगळे महिलांची सुद्धा इथे शक्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि अजून युवक वर्ग इथं उत्सुक आहे आणि येणारा आवक अजून वाढतच आहे। संध्याकाळपर्यंत आमचं 600-650 पर्यंत जाईल। अजून काय काय कार्यक्रम राबवण्यात आले? वृक्षारोपण, जे पर्यावरणाला आज गरज आहे, तर महाराष्ट्रामध्ये 3 कोटी झाडं लावायचं वाढदिवसानिमित्त आमचं प्रण आहे आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा चालू आहे। क्रीडा स्पर्धा आहेत संध्याकाळी, क्रीडा स्पर्धा आहेत। आमच्या N3 N4 मध्ये प्रमोद भैया व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्व आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त आज कारखाना मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी असंख्य तरुण तरुणी व देवाभाऊ प्रेम करणारे नागरिक, नगरसेवक, आमच्या माता बंधू आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या शिबिराच्या आयोजनासाठी आमदार अतुलजी साहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री यांच्या वतीनं सर्व नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता प्रत्येक नगरसेवकांनी कमीत कमी 25 ते 30 रक्तदाते या ठिकाणी पोच केलेले आहे आणि अजूनही रक्तदाते येत आहे आणि या माध्यमातून आपल्याला जगाला संकल्प द्यायचा आहे की या जगामध्ये रक्तापासून रक्तामुळं कोणाचाही जीव गेला नाही पाहिजे। हे नरेंद्र मोदी साहेबांनी जो प्रण लाभला 2015ला, त्यानंतर दरवर्षी प्रत्येकाच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असेल या देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त असेल या ठिकाणी महाराष्ट्र शिबिर घेण्यात येते। विशेष करून जगद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराज यांच्या वतीनंही लाखो बाटली संकलन करून ते देशासाठी, देशाच्या जवानासाठी किंवा देशातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रक्तदान केलं जातं। मी या रक्तदान शिबिरानिमित्त महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल साहेब यांच्या वतीनं देवाभाऊ यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर सेवा घडत राहू आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। आज रक्तदान किती होण्याची शक्यता आहे? आमच्या गारखेडा मंडळाच्या वतीनं 400+ आकडा आम्ही काढतो। या निमित्ताने आवाहन काय करणार नागरिकांना? सर्व नागरिकांना आमदार अतुलजी साहेब यांच्या वतीनं मी आवाहन करतो की आपण रक्तदान केलं पाहिजे। सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे आणि रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातील रक्त सहसळतं आणि पळतं आहे, त्यामुळं जे ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेजसुद्धा होत नाही, त्यामुळं आपण दरवर्षी रक्तदान केलं पाहिजे। माता की जय, भारत माता की जय। लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, भारतीय जनता पार्टीचा विजय
हो संध्याकाळी त्या ग्राउंडवरती या. हो येतो. हा?